आता झाला असतं. झाड पडलेलं आहे वाटेमध्येच. मजबूत पाऊस चालू आहे, मजबूत. फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनीवरती. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी उंडरीला आलो होतो कारण की एक महत्त्वाच्या कामासाठी, कारण की आम्ही इंस्टाग्रामवरती कंटेंट बनवतो. तर मी माझ्या मित्राकडे आलो होतो, साहिलकडे. तर इकडे साहिल आहे. साहिल, कसं वाटलं आज कंटेंट शूट करून? खूप भारी वाटलं. आणि आम्ही इंस्टावरती पण कॉन्टेंट टाकतच असतो, तर तिकडेही चेक करा. तुम्हाला नोटिफिकेशन आलेली असेल, इंस्टाग्रामवरती तुम्ही फॉलो करा. तर आम्ही चाललेलो आहे चतुर्मुख महादेवाच्या मंदिरामध्ये. तर मी आहे उंडरीला. उंडरीवरून 18 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. चतुर्मुख महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं असेल बापदेव घाट मार्गे प्लस कात्रजवरून सुद्धा आहे. सो जास्त ट्रॅव्हलिंग नाही, जवळ आहे. तर विचार केला की आज आपण जाऊ, मस्त कंटेंट शूट करून फिरू. नक्की क्लायमेट खरंच खूप छान झालेलं आहे. चांगलं स्टार्ट करतोय मी पण, आणि महादेव टेम्पलला जातोय. आता गुगलवर मी इमेजेस बघितलेत. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा. आणि व्हिडिओ कशी वाटते ते तुम्ही नक्की सांगा. तर आपण पटकन आवरून चल, गाडी काढ. चला आता पटकन झालं. चल 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 चलो. आता आम्ही निघालेलो आहे कारमध्ये. एवढं बरं वाटतं, एसी चालू आहे, बाहेरचं वातावरण गरम आहे. मॅप लावलेला आहे, 17 किलोमीटर दाखवतोय. 40 मिनिटाची ट्रॅव्हलिंग आहे. तर मजा येणार आहे. जवळच आहे पुण्यामध्ये. जवळचे जे स्पॉट्स आहेत ते मी एक्सप्लोर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला पुण्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी फिरता येतील आणि एक्सप्लोर करता येतील, वन डे ट्रिप करता येतील. आणि या आधीचे व्लॉग्स पण तुम्ही एन्जॉय करा. आता मी बोपदेव घाट क्रॉस करून आलेलो आहे आणि पुढे तर भूक लागली म्हणून थांबलेलो आहे. ऑस्करवाडी मिसळ, इकडे नवीन हॉटेल पण झालं, ऑस्करवाडी 97 हॉटेल. तर आता मिसळ खाऊ मस्त आणि पुढची जर्नी एन्जॉय करू. खूप भूक लागलेली आहे. ऑस्करवाडी मिसळला आले ना तर पटकन ऑर्डर द्या आणि लवकर घ्या, आता ते खूप वेळ लावतात. तर उशीर व्हायला लागलेला, आपण पटकन गाडीत बसू आणि निघू. इकडे वातावरण थोडं पाऊसच झालं, फक्त पाऊस पडायला नको. लेट्स सी. छान होती मिसळ, टेस्टी होती, पण स्लो होतं. त्यांचे मॅन पॉवर एवढी कमी आहे, सर्व्हिस खूप स्लो होती त्यांची. आता झाला असतं. मग साहिल, कसं वाटतंय तुला? कसं वाटतं रस्ता? कसा वाटतं? कसा एक्सपिरियन्स आहे? रस्ता खूप खराब आहे, गाडीची वाट लागली अजून. आता दिसतंय आम्हाला ते समोर मंदिर दिसतं असं वाटतंय. हा, गाव पण मस्त आहे. इकडे काहीतरी आहे मंदिर, काम चालू आहे मंदिराचं, नवीन मंदिराचं काम चालू आहे. यू मंदिर झालं की यू परत काय म्हणतो साहेब? हा, हे कुठलं बघ, इकडे कोण महादेवचं मंदिर आहे का? तर आता आम्ही येत होतो इकडे, तर मध्येच आम्ही गाडी थांबवलेली आहे कारण की
इकडे आदेश महाराजांचं मठ आहे, तर म्हणून म्हटलं पटकन थांबू, ॲटलिस्ट थोडंसं व्हिडिओ दाखवतो. आतमध्ये नाही जाणार कारण की ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे ना पुढे जायला, त्यामुळे पाऊस वगैरे पडायची शक्यता आहे. तर इकडे आहे. आता आम्ही इकडून आलो तर इथेच मध्ये आहे, तर तुम्ही इकडे पण व्हिजिट करू शकता. केस खराब झाली तर बांधून ठेवले. चला निघू, उशीर झाला आहे. इकडून कार जाते का? आहे ना रस्ता? आपल्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या, जवळच आहे ना. पावसाचं पण वातावरण झालं आहे म्हणतात, पण रस्ता खराब आहे, भयंकर खराब आहे. इकडून कार घेऊन खरंच घेऊ नका. साईला सांगायला लागेल, गाडी तिकडे आपली, आणि हा रस्ता जरा खराब आहे, मोठे मोठे खड्डे आहेत. सावकाशी काय मस्त ऊन पडलेलं, एकदम छान असं फ्रेश येलो लाईट आलेली आहे, आणि क्लायमेट पण खरंच खूप छान झालेलं इकडचा. पण मध्ये रस्ता खरंच खूप खराब आहे, खूप मोठा पॅच होता मध्ये, तिथे मी थांबलेलो तिथे. अरे मस्त, डायरेक्ट खाली. अरे माझ्या गावाला असंच वातावरण आहे, माझ्या गावाला असाच रस्ता जायला. आपण पुण्यावर डायरेक्टली इकडे चाललोय दुसरीकडे. सो आपण पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये, आणि इकडे आहे गर्दी. सो फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनीवरती. या बाजूला मंदिर तुम्ही बघू शकता. मंदिराचं क्लायमेट पण खूप भारी आहे, परिसर पण खूप मोठा आहे, पार्किंगला पण जागा खूप आहे इकडे. तर आपण पोहोचलेलो आहे चतुर्मुख महादेवाच्या मंदिरामध्ये. आपण पुण्यावरून बोबदेव घाट मार्गे या मंदिरामध्ये आलो. हा मंदिर करे पठारावरती आहे. कराह नदीचा उगमस्थान असल्यामुळे या पठाराला करे पठार असे बोलले जाते. तसेच हजारो वर्ष ब्रह्मदेवानी इथे तपश्चर्या केल्यामुळे त्याला ब्रह्मगिरी असे बोलले जाते. निसर्गरम्य वातावरणात हे महादेवाचं मंदिर आहे. मंदिर खूप शांत आणि खूप भव्य दिव्य आहे. तुम्ही बघितलं, प्रचंड वारा सुटलं आहे बाहेर, प्रचंड वारा सुटलेला आहे. आम्ही पटकन मंदिरात आलो. आता मंदिरामध्ये शूट आहे, परमिशन माहीत नाही, मी थोडंसं शूट घेतो मंदिरामधलं. पण इकडचं क्लायमेट खरंच खूप छान आहे. नक्की व्हिजिट करा तुम्ही या मंदिराला. मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल त्याचं. आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि खरंच खूप मजा आली, खूप छान आहे. पाऊस पडायला लागलेला आहे, तर आता पटकन निघू इकडून एकदा. झाड पडलेलं आहे वाटेमध्येच, बापरे आता अवघड होणार जायला. एवढं वारं सुटलं की झाड पण कोसळलं आणि एकच रस्ता इकडे यायला, ज्या रूटने आम्ही आलो होतो. आता आम्हाला रूट चेंज करून दुसऱ्या रूटने जावं लागणार आहे. तर आता परत गाडी रिव्हर्स घेऊन परत दुसऱ्या बाजूने निघालेलो आहे. पाऊस आणि क्लायमेट खरंच खूप छान आहे, भारी वाटतंय. पण काय करणार, निघावं लागेल. नाहीतर हे अशी झाडं पडली तर मग आपल्याला इकडे स्टे करावा लागेल. आज झाड पडलेला होता म्हणून दुसरा रस्ता आणि आम्ही येतोय, कच्चा रस्ता आहे. तर आमची ऑफ रोडिंग चालू आहे सध्या. तरी पण हा रस्ता जरा बरा वाटतो. हा रस्ता चांगला वाटतो ॲक्च्युली तिथल्यापेक्षा तरी.
आणि अजून एक गोष्ट अशी म्हणजे की हवा एवढी सुटली होती की त्यामुळे माझा आवाज नीट रेकॉर्ड झालेला नाही. त्या गोष्टीचे खूप वाईट वाटते मला. तर मी चेक करेल तर घरी जाऊन, कारण की 1-2 व्हिडिओज पाहिले मी, त्यातला आवाज थोडासा खराब झालेला. आता मी माईक काढून टाकलेला आहे. जास्त म्हणजे थांबता नाही आलं कारण की क्लायमेट खूप होतं, बेकार होतं आणि ते विंड पण खूप येत होतं म्हणून त्यामुळे आम्ही विचार केला की जास्त थांबून उपयोग नाही. कारण की जसं आम्ही निघालो आता एकच झाड पडले. आम्हाला वाटलं की अजून काहीतरी झालं असतं तर खूप डायरेक्ट रोड ब्लॉक. तरी नशीब इकडे आहे रस्ता येण्यासाठी, आहे, 1-2 रोड आहेत. एक रस्ता आहे. आत्ताचा रस्ता आहे तो पूर्ण कच्चा आहे. तुम्हाला दाखवतो पहिला रस्ता. हा ते काढतो मी. काटेरी झाड हे बघा बाबू, काटेले डेंजर आहे. हे टाकले का मुद्दामून केले काय माहिती. बापरे, बाहेर पाऊस बघू शकता, प्रचंड पाऊस चालू आहे. बराला कार घेऊन आलो तर वांदेच झाले असते. भाई थांबायला लागलं असतं late आहे. आज आमचा स्टे झाला असता तिकडे. आता आम्ही बोगदेव घाट उतरतो पण पाऊस बघा पैसा कमाल. मजबूत पाऊस चालू आहे, मजबूत. अरे वा, बाप रे, खतरनाक पाऊस चालू आहे बाहेर. खतरनाक पाऊस चालू आहे. आता आम्ही बोगदेव घाट उतरतोय आणि ट्रॅफिक पण झालेलं आहे कारण की समोर काही दिसत नाही, त्यामुळे आम्ही हळूहळू गाडी चालवतोय. आणि इकडे बोगदेव घाटमध्ये आहेत ते टेकडी आहे. त्या टेकडीवरती जे थांबले होते ते सगळे पळून आले बाईकवाले. त्यांना शेल्टरच नाही आहे, ते तसेच भिजत बसलेत बिचारे. आम्ही आपल्या कारने चाललेले. आम्ही पण त्यांच्यासोबतच भिजत असतो कारण की आम्ही बाईकवर येण्याचा प्लॅन करत होतो, पण नंतर विचार केला नको कारने येऊ. पण खरंच बरं आलं आम्ही कारने आलोय ना, तर खूप प्रॉब्लेम असतो. खूप प्रचंड पाऊस चालू आहे, समोर काही दिसत पण नाही आहे.